मला माहित होतं धैर्य, तुम्ही नक्की येणार. माझ्या प्रेमापुढे तुमचा हट्ट टिकूच शकत नाही. अच्छा, म्हणजे तुझं प्रेम माझं प्रेम नाहीये असं म्हणायचंय का तुला? फक्त तुलाच मला बघायचं होतं का? सकाळपासून किती इच्छा होती माझी माहितीये का? तुला बघायची, तुझं गोड हसू मनात साठवून ठेवायची. सोड, तुला नाही कळणार. सगळं कळतंय मला. असं मग हे कसं नाही कळलं? सावी, आज आपली एकत्र पहिली संक्रांत आहे. आजचा दिवस किती किती गोड असायला हवा होता. माझी लई इच्छा होती, काळी साडी नेसलेली, हलव्याचे दागिने घातलेली, चेहऱ्यावर गोड हसू ठेवून मला हाक मारणाऱ्या माझ्या बायकोला बघत बसायची. तुला कुठं कळलंय? तू गेलीस निघून. सॉरी धैर्य. अहो, मला पण जायची अजिबात इच्छा नव्हती. मी पण सॉरी. मी सुद्धा जे काही बोललो, मला सुद्धा ते बोलायची इच्छा नव्हती. प्रेम आहे म्हणल्यावर राग तर येणारच ना. सावी, मला काळजी वाटत होती तुझी. एकतर तू कधी येणार ते माहिती नाही, कुठं गेलीस ते सुद्धा माहिती नाही. म्हणजे जीव असं खालीवर होत होता माझा. आणि माझा जीव इथं होता, तुमच्यापाशी. धैर्य, एवढी गोड संक्रांत नाही. म्हणजे तिळगुळाचे डबे एकीकडं आणि तुम्ही मला प्रेमानं मारलेली हाक एकीकडं. तुम्ही स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. खरंच लय भारी वाटलं बघा. मला पण. मला सोडून कुठं जाणार नाही ना धैर्य? कायम माझ्या सोबत राहणार ना? कधीच नाही. धैर्य, प्लीज दार उघडा. तू किती हाका मार, पण मला काही फरक पडणार नाहीये. मला ना तू पाहिजेस ना तुझं प्रेम. तू किती प्रेमाने हाक मारलीस ना तरी तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. नकोस मला तू.